समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहितपानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंग करू प्रथमनमान पांडुरंग करू प्रथमनमान पांडुरंग करू प्रथमनमान पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वार्तात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय जन्माद्यस्य यतोऽन्वयात्तितरतस् चार्थेषु विज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीमभयदां जट्टान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् आषाढी कार्तिकी पूजा गोंधळाची दाटी हे आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी हे आषाढी कार्तिकी तुझा गोंधळाची दाटी कुंडली कधी वटा तुम्ही वाळवती हो कुंडली कधी वटा तुम्ही वाळवती हो एका जणातली आंबा उभी करते उनी कती हो एका जणातली आंबा उभी करते उनी कती हो उठो बोला 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 बाबाई माऊली जाओ उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊली उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊली जाओ उठो बोला उठो बोला उठो बोला कृष्णबाई माऊली जाओ माऊली जाओ रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी निरूपणाकरिता घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य शास्त्रमान्य आणि समाजमान्य वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवबाराजे यांचे धर्मगुरू जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे अर्थात स्वतःचा संसार उघड्यावर आणणारे चिन्मय स्वरूप अधिकार स्थित प्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा या विश्वाच्या मालकाच्या नामाची महती प्रतिपादित करणारा सेवेकरता घेतलेला अभंग विठ्ठल
अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यात तत्पूर्वी द्यायचा तो अल्पसा परिहार. संतांच्या शूरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुण्यपावन आपल्या डिग्रस गावामध्ये सालाबादाप्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड ज्ञानदान अन्नदान श्रीमद भागवत नाही वाटते गाथा पारायण तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी संगीत गाथा पारायण सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये थाटामाटामध्ये मोठ्या अट्टाहासाने मोठ्या श्रद्धेने सर्व गावकरी मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्व गावकरी मंडळींच्या साक्षीने सुरू आहे महाराज. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळींच्या वतीनं आलेली अल्पज्ञानी लेकराकडे ही कीर्तनाची सेवा आहे. ज्यांनी कीर्तनाच्या संदर्भामध्ये फोन संपर्क साधला, खऱ्या अर्थानं जर परिचय द्यायचा झाला महाराज, तर प्रथमतः या गावामध्ये माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. सुरुवातीला फक्त गोविंद भाऊ पोळ यांनी तुमच्या सर्व डिग्रसकर मंडळींच्या दर्शनाचा सहयोग माझ्या जीवनामध्ये आणून दिला. पण खरं सांगू का मंडळी, कोणत्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर कुठल्याही गावामध्ये जाऊ द्या, एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. मी इतका वेडा नाही महाराज, तुम्ही मला या 2-3 महिन्यामध्ये तीनदा बोलवायले. माझी विद्वत्ता बघून बोलवणं, मी खूप विद्वान कीर्तनकार आहे म्हणून बोलवणं महाराज. याच्या पाठीमागचं कारण मी जाणतो, कारण आपण खूप ज्ञानी कीर्तनकारांचे कीर्तन श्रवण केलेले आहेत. पण मला बोलवण्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की हे दृष्टीहीन लेकरू आहे. या दृष्टीहीन लेकराला आपल्या गावामध्ये इठुजी विरुजी म्हणा माझ्या हनुमंतरायाच्या दर्शनाचा आणि गावकरी सर्व मंडळींचा असा उद्देश आहे की या लेकराला आशीर्वाद द्यायला आपण प्रत्येक सप्त्यामध्ये बोलवायचा. असा सगळ्यांनी अट्टाहास केला आणि यात तुमच्या सर्व दर्शनाचा माझ्या जीवनामध्ये योग आला महाराज. कारण इथं कोणी जरी फोन केला, कारण मला या गावामध्ये आल्याच्या नंतर असा भास होतोय की मी पहिल्यांदा या वर्षी तुमच्या गावात आलोच नाही, मी जन्मोजन्मी या गावाशी माझे संबंध जुटलेले आहेत असं मला भासतंय. कारण असं मला कोणीच जाणवू देत नाही की महाराज तुम्ही नवीन आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन आहेत, असं कोणीच जाणवू देत नाही. आमच्या महादेव नानांनी फोन केला, दुकानदारांनी सतत संपर्कात राहिले. मी तेवढा कीर्तनकार नाही, सतत संपर्कात म्हणजे तारखेच्या संदर्भात नाही. जेव्हा फोन नानांनी लावला त्या वेळेस मी कीर्तनामध्येच उपस्थित महाराज. आमचे बंधू फोन उचलायचे, मग कीर्तन संपल्याच्या नंतर मी परवा दिवशी ही कीर्तनातच होतो. आजही आमच्या राहू अण्णांनी फोन केला, आजही मी कार्यक्रमातच होतो. दुपारी नित्य फोन मला चालू असतात महाराज. प्रथमतः मला गोविंद भाऊंनी आपल्या बाळूभाऊच्या वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं बोलवलं, आपल्या मधुभाऊंनी बोलवलं. तदनंतर असा भास निर्माण झाला की सगळं डिग्रसच आज माझं आहे महाराज, माझं माहेर घर झालंय महाराज. म्हणून मी आता नावं कोणाकोणाची घ्यावा, कारण सगळं गावच माझं आहे. मी तुमच्या गावचाच आहे, तुमचं लेकरू आहे असं मला वाटायले. सगळे माझे मायबाप आहेत, बसलेल्या माता मावल्या माझ्या भगिनी आहेत. आमचे मदन भाऊ नित्य फोन लावतात. राहू अण्णाचं तर 2 दिवसाला आड करून फोन, महाराज कुठे असं नित्य प्रेम महाराज. मदन भाऊ, आमचे महादेव नाना दुकानदार, आमचे सोपान काका, गोविंद भाऊ, ज्यांच्या घरी आज या अन्नदान झालं, रमेश भाऊ, माऊली दादा, सर्वच गावकरी मंडळी महाराज. सर्व गावकरी मंडळींच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सर्वच माता मावल्या माझ्या माया, सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. सुंदरसा योग आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आसारामजी महाराज निर्वाडीकर आपल्या गावामध्ये 7 दिवस 8 दिवस आपल्याला त्यांचं गायन ऐकायला मिळणार आहे. म्हणून महाराजांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर संजयजी महाराज फोके यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात, उत्कृष्ट गायनाचार्य आहेत. त्याचबरोबर तात्या महाराज कुंडीकर माझ्याबरोबर बरेच वेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये कीर्तनाला आल्याच्या नंतर फोन लावला की येतात. महाराजाला फोन लावला, म्हणलं महाराज डिग्रसला या म्हणले. मी तर त्या गावाला दरवर्षी राहतो, तुम्हीच नवीन आहेत.
दुकानदारांनी मला सुद्धा फोन लावला, म्हणून तात्या महाराजांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. सर्वच गावकरी भजनी मंडळी आहेत, बरोबर आहे की नाही? सर्वच गावकरी भजनी मंडळ आहे. सर्व भजनी मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. सिस्टीम आमच्या गोविंद भाऊचीच आहे वाटते. पवन नाही त्याचं तर घेणारच आहे ना. बरोबर, गोविंद भाऊंची सिस्टीम आहे, त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर माझ्याबरोबर सुप्रसिद्ध कीर्तनकार पवनजी महाराज डोंबे कानडकर महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज सुद्धा माझ्यासोबत आले. त्याचबरोबर माझ्या गाडीचे रथसारथी जीवन डोंबे यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. आणि तुम्हाला परिचय करून द्यायची गरजच नाही, कारण माझा परमार्थ माझ्या भावाच्या हाताला धरून माझे डोळे म्हणजेच माझे बंधू आहेत. भाऊ या शब्दाचा अर्थ उलट करा आणि मग समजा माझ्या भावाचा माझ्या पाठीमागं कसा अर्थ होतो. भाऊ याचा उलट अर्थ होतो उभा. सातत्यानं माझ्या पाठीमागं उभा असणारा माझा भाऊ, त्यांच्या हाताला धरून माझा सर्व महाराष्ट्रभर प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा आहे. असे आमचे बंधू विठ्ठलजी महाराजीकर यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. मृदंगाचार्य अनंत महाराज अंगलगावकर महाराजांच्या सुद्धा चरणामुळे छाती धडधड करू लागली. महाराज अति उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत, त्यांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. आणि जास्तीचा वेळ न घालता, कारण दृष्टीहीन कीर्तनकाराने कोणाचे नाव घेऊच नाही आणि एखाद्याचं राहिलं तर मन दुखू शकते. पण मला माहिती आहे, लेकरू समजून मला माफ करा. जे कीर्तन शूटिंग करण्यासाठी आलेत महाराज, लांबचा प्रवास करून आलेत, नित्य माझे मित्र आहेत. कारण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रामकिशन दादा चव्हाण, दादांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. दादांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण चॅनलचा हा व्यवसाय समाजामध्ये धरला जातो, पण व्यवसायाच्या दृष्टीने आलेत नाही महाराज. माझ्यावर नितांत प्रेम करतात. महाराज तुमचं कीर्तन मला शूट करायचंय, मी येणार, म्हणून महाराज ही इथं उपस्थित झालीत. महाराजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. आणि जास्तीचा वेळ न घालता आपल्याला संकल्पित वेळेमध्ये, मला वाटतंय 9 ते 3 टाईम आहे ना कीर्तनाचा? नाही, संकल्पित वेळेमध्ये जास्तीचा वेळ न घालता, तुम्हाला न बोर होऊ देता आपण कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल थोडासा मोकळा आवाज करा गोविंददादा. तुम्हाला माहिती आहे मला काय लागत आहे, कसा आवाज लागतोय. मोकळा रिटर्न आवाज मला बोलता आलं पाहिजे. खूप छान सिस्टीम आहे आणि माझे मित्र असल्या कारणानं तुम्हाला सगळंच माहिती आहे की मला कसा आवाज लागतोय म्हणून. महादेवदादांनी सांगितलं, महाराज कीर्तनाला भरपूर गर्दी राहणार आहे, पण शेलूला सगळे माणसं गेले. खरं सांगू का, शेलूला नाहीच गेले, आईला भेटायला लोक गेले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माईला भेटाय गेलेत महाराज. एवढा शेलू नगरीमध्ये आपल्या ज्ञानाबाईचा अर्थात माझ्या माऊलीचा सोहळा आहे. त्या सोहळ्यामध्ये सर्व मंडळी गेले महाराज. खरं सांगू का, एका ठिकाणी असं सांगतात की मागे अनंत भक्त झाले, पुढे भविष्य वर्तविले, पण ज्ञानदेव सोपान निवृत्ती याने सोडविले अनंत जीवजंतू. असं सांगतात की माग अनंत भक्त झाले, पुढेही भरपूर होणार आहेत, पण ज्ञानाबाई अर्थात माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाच्या वारकरी संप्रदायासाठी सगळ्यात उत्कृष्ट अशा आणि सगळ्यात अग्रगण्य स्थानावर उपकार आहेत महाराज. माझ्या माऊलीनं जे या वारकरी संप्रदायावर उपकार केले ना, इतर संतांकडे बघल्याच्या नंतर प्रत्येकाचा वाटा सिंहाचा आहे, पण वारकरी संप्रदायाचं ज्ञान लोपल्या गेलं महाराज. वेदाचा गुह्य तत्वज्ञान हे फक्त 3च वर्णाला स्वीकृत होतं. कोण्या कोण्या? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. पण माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी अवताराला येऊन वेदाचे गुह्य फोल केले, वेदाचं बीजच महाराज समाजापुढे आणून दिलं. लोक लोपली ज्ञान जगी हितणी नाती कोणी, लोपली ज्ञान जगी हितणी नाती
जय हो. अवतार पांडुरंग नाव ठेविले ताणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ताणी अरे तिनान राजा महाकैवल्य तेजा ठेवती साधू सोज मनवी धीर माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज ठेवती साधू सोज मनोव्यथी धीर माझा कारण तीनच वर्णाला वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार होता. ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय सगळे ज्ञान लोपल्या गेलं महाराज. कोणीच ज्ञानाचा अधिकारी नाही. सगळ्यानं कपाळाला हात लावून बसले. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी या पृथ्वीवर अवतार घेतला आणि अवतार घेऊन सगळ्या समाजाकडे पाहिलं. सगळे समाजातले लोक कपाळाला हात लावून बसले. माऊलीने विचारलं, का हात लावून बसले? माऊली, वेदाचा अधिकारी फक्त हे तीनच वर्णाचे लोक आहेत, आम्ही काय करायचं? त्यावेळेस माऊलीनं सांगितलं, चिंता करू नका, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले काठी. आम्ही त्याच्या बाला धरले काठी. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी. आम्ही त्याच्या बाला धरले आम्ही आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरले काठी. आम्ही त्याच्या बाला धरले काठी. गेला. आम्ही त्याच्या बाला धरले कंठ्या. आम्ही त्याच्या बाला दुपण तेवढं बंद करावं. आपण सगळे जण म्हणू लागलोत माऊलीला, माऊली वेद आम्हावर रुसला. त्यावेळेस माऊलीनं सगळ्या समाजाच्या समोर हृदयाला हात लावून सांगितलं, चिंता करू नका. वेद काय सांगत असते? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. एवढंच सांगते ना वेद. वेदाचं बीजच आम्ही शोधून काढलं. वेदाचे ते बीज, ते दोन्ही अक्षरे कोणचे? हरी. वेद फोल केले. सगळ्या वेदाचा अर्थ म्हणजे हरी आहे. ते हरी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन बंड पुकारला आणि वेदाचा अर्थ सरळ रूपानं या समाजाच्या समोर मांडल्यामुळं माझी माऊली आई झाली या जगाची. महाराज, या रे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सगळे जण या, खट या, नट या, कोणी बी या, कोणालाही अधिकार आहे. नाही तर सकळाची येथे आहे अधिकार. सकळाची येथे आहे अधिकार. हो सखळाची ते आहे अधिकार. सखळाची ते आहे अधिकार. कलियुगे उद्धारा हरिचा नाम. कलियुगे उद्धारा हरिचा नाम. सकळाची येथे आहे अधिकार. सकळाची येथे आहे अधिकार. सखळाची ते आहे अधिकार. सखळाची ते आहे अधिकार. आहे अधिकार. वा 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 वा. हा जर अधिकार जर कोण प्राप्त करून दिला असेल तर ते माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायानं. नाही तर स्त्री शूद्रा दिका केले अबोला. कारण स्त्री आणि शूद्रांना अधिकारच नव्हता वेदाचा. पण माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी अवताराला येऊन सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना
वारकरी संप्रदायालाच नाही तर सर्व धर्मियांना माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी अधिकार दिला महाराज. स्त्री असेल, शूद्र असेल, वैश्य असेल, ब्राह्मण असेल, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी या आणि माझ्या विश्वाच्या मालकाचं नाव घ्या. म्हणून तर महाराज एवढ्या शेलू नगरीमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आहे महाराज. मला डोळे नाहीत पण आपण सगळेजण जाऊन पहा बरं. कारण माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाचा उत्सव आहे. टेम्पूचे टेम्पू, आयसरचे आयसर तिथं पदार्थ चाललेत महाराज. कोणामुळं? माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायामुळं सगळं करून घ्यालेत महाराज. भूतावनं भविष्यात असा कार्यक्रम शेलूला चालू आहे. म्हणून माझ्या कीर्तनाला नसले तर नसले कोणी तिथंच जा. कारण आई ही बालकांचं संगोपन करणारी असते. म्हणून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि हनुमंतराय जशी सद्बुद्धी देतील त्या पद्धतीने अभंगाचं निरूपण थोड्या वेळात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय नामाची महती प्रतिपादित करतात महाराज. या विश्वामध्ये आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाची आचारसंहिता धुरा सांभाळत असताना पहिल्या दिवशी कीर्तनकाराने काय बोलावं? नाम सांगावं, स्वरूप सांगावं, ध्यान सांगावं किंवा रूप सांगावं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, त्या न्यायानं विठ्ठलाचं नाम आदिगण व्हावं. कारण सुरुवातीला मला पत्तरवाळी वाढण्याचं काम आहे महाराज. आज मी पत्तरवाळी वाढून जाणार आहे. उद्यापासून आपल्याला सुंदर सुंदर पक्वान्न खायला मिळणार आहेत. पण पत्तरवाळीला कमी समजू नका बरं. कारण 8ही दिवस आपण पक्वान्न खाणार आहात. पण पत्तरवाळी सखाराम महाराज कुपटेकराची आहे, विसरून चालणार नाही. म्हणून प्रत्येक युगामध्ये युगाचं वय सांगितलं महाराज. नंबर 2 त्या युगामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाचं आयुष्य सांगितलं. त्याचबरोबर त्या युगातली साधना सांगितली भगवंत प्राप्तीची. कृतयुगामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये युगाला आयुष्य होतं महाराज 17,28,000 वर्षाचं. त्रेतायुगाला आयुष्य होतं महाराज 12,96,000 वर्षाचं. द्वापार युगाला आयुष्य होतं महाराज 8,64,000 वर्षाचं. आणि कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000 वर्षाचं. ऐका ना, जसं मी युगाचं आयुष्य सांगितलं की नाही, तसं त्या काळामध्ये मानवाला आयुष्य होतं कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं, द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ गाना, नरदेह दुर्लभ गाना. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुझी आठवा मन तू गणा. अरे वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा, वाचलो वाचलो म्हणा, तुम्ही वाचले वाचले म्हणा, तुम्ही वाचले वाचले म्हणा, तुम्ही वाचले वाचले म्हणा, म्हणा. पायीचे मानव सत्यकनिल ते धरत खाय, मध्ये बालक तो पिडा रोग जया, काय बधुना फिरले ते समानव देह शत गणिले ते आधरात रखाय, पुढे बालक दिन रंग छाया, काय बधुना पाहेगा पाहेगा. वा 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 वा, टाळ्या वाजवा महाराज. खूप छान. एकात एक 2 प्रमाण दिले.
अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा आणि नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना 100 वर्षाचं गणित आहे महाराज त्याच्यामध्ये अर्ध आयुष्य तर झोपीत गेलं ऐका ना महाराज सत्ययुगामध्ये 1,00,000 खाली झालं 10,000 त्याच्या खाली झालं 1000 आणि आता 100 ऐका ना एक शून्यच कमी होता आला 1,00,000मधला शून्य कमी झाला झालं 10,000 10,000तला एक शून्य कमी झाला झालं 1000 1000तला एक शून्य कमी झाला आता किती झाले 100 देवाला विनंती करू विठोजी महाराजाला बिरोजी महाराजाला हनुमंतरायाला विठ्ठल रुक्मिणी सर्वच ग्रामदेवताला विनंती करू देवा आता 1 शून्य लवकर कमी करू नको गड्या जर 1 शून्य जर कमी झाला तर 10 वर्षामध्ये काय काय करायचं आम्ही जिल्हा परिषदला कधी उभं राहायचं पंचायत समिती कधी लढवायची हरभऱ्याचं उत्पन्न कधी घ्यायचं कापसाचं उत्पन्न कधी घ्यायचं सप्त्याला इथं कसं कीर्तन करायचं देवा 10 वर्षामध्ये आम्ही करायचं काय होय पवन महाराज कुठे इथं विवाह कधी करायचा अशा बऱ्याच अडचणी देवा या 10 वर्षामध्ये उत्पन्न होऊ शकतात म्हणून 1 शून्य तरी लवकर कमी करू नको 1 शून्य कमी होणार आहे बरं फक्त 5,000 वर्ष कलियुगातून कमी झालीत कलियुगाची सुरुवात आहे आणि लोक म्हणालेत की जग बुडायला आलं अजिबात नाही कलियुगाची सुरुवात आहे महाराज अजून भरपूर कलियुग राहिले आपण चांगलेत आपल्या पंजानं जो काळ पाहिला तो आपल्या वडिलांनी पाहिला नाही महाराज मी सांगू लागलो की जो काळ आपल्या पंजोबांनी पाहिला तो काळ आपल्या वडिलांनी पाहिला नाही महाराज जो काळ आपल्या वडिलांनी पाहिला तो काळ आपण पाहिला नाही आणि जो काळ आपण पाहतोय ना ती पुढची पिढी पाहणार नाही वर्षानुवर्ष काळ बदलत चाललाय जो काळ आपल्या आजोबांच्या काळात होता घालायला कपडे नव्हते पायामध्ये घालायला नीट व्यवस्थित आपल्या पादत्राणे नव्हते पण खरं सांगू का विचाराची बैठक इतकी उत्तम होती की पाहायचं काम नव्हतं महाराज सुखदुःख विचारल्या जायचं एकच शर्ट कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला असायचा एक शर्ट प्रत्येकानं गावाला जाताना घालायचा नाही तर बंड्या होत्या ते म्हणतात लय जुगवेगीचं मथार आहे काय रे आमचे वडील सांगतात ना महाराज मी सांगायलो कशासाठी तुम्हाला की काल त्यांच्या काळामध्ये या सुविधा नव्हत्या टेक्नॉलॉजीचं जग नव्हतं महाराज आज प्रत्येक गोष्ट आपल्याकडे आहे पैसा आहे घर सुंदर आहेत प्रत्येकाकडे भाकरी एवढाले मोबाईल आहे प्रत्येकाकडे प्रत्येक सुविधा आहे महाराज घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे 2 व्हीलर गाडी आहे प्रत्येकाच्या दारामध्ये आता काही दिवसानं 4 व्हीलर गाड्या सुद्धा राहणार आहेत महाराज पण समाधान नावाची गोष्ट प्रत्येकाच्या हृदयातून निघूनच गेली एक्क्या वाट्यावर 100 माणसं आहेत पण कोणीच कोणाला बोलायला तयार नाही का प्रत्येक जण मोबाईल मध्ये व्यस्त आहे महाराज कलियुग आहे गल्लीतली गोष्ट एका सेकंदामध्ये आपल्याला एका सेकंदामध्ये दिल्लीतली गोष्ट गल्लीत कळाली पण गल्लीत असलेल्या माणसाच्या जीवनामध्ये काय दुःख हे जाणून घेण्याची प्रवृत्ती आपली राहिली नाही मंडळी पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येकाचं दुःख विचारायचं पण आता ती बाब राहिली नाही समाधान हिरावून गेलं महाराज कुठं गेलं या 10 वर्षाच्या अगोदर जे समाधान होतं ही या वर्षामध्ये नाही महाराज असा प्रत्येक 10-10 12-12 वर्षाचा काळ निघून जाणार आहे आणि प्रत्येक काळामध्ये आपल्याला अशा जाणीवा होत राहणार आहेत मी सांगू लागलो कशासाठी आपल्याला की कलियुगाला 4,32,000 वर्षाचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य मी सांगू लागलो तुम्हाला हे की प्रत्येक युगामध्ये युगाचं आयुष्य त्या युगामध्ये जीवन जगणाऱ्या मानवाचं आयुष्य आणि त्याच पद्धतीने भगवंत प्राप्तीचं साधन महाराज वेगवेगळं सांगितलं कृतयुगामध्ये वेगळं साधन सांगितलं त्रेतायुगामध्ये वेगळं साधन सांगितलं द्वापार युगामध्ये वेगळं साधन सांगितलं आणि कलियुगामध्ये वेगळं साधन सांगितलं
कृतयुगम यद ध्यायते विष्णू, ध्यानानं परमात्मा प्राप्त व्हायचा महाराज. त्रेतायाम यद तू मखई, त्रेतायुगामध्ये भगवंत यज्ञानं प्राप्त व्हायचा. द्वापार युगामध्ये भगवंत पूजनाने, आणि कलियुगामध्ये कलियुग माझी करावे कीर्तन, श्री नारायण देईल भेटी, श्री नारायण देईल भेटी. कलियुगाची करावी कीर्तन, श्री नारायण देईल भेटी, श्री नारायण देईल भेटी. तुम्हाला सांगू लागलो मी की सत्ययुगामध्ये ध्यानानं देव प्राप्त व्हायचा. ध्रुवानं महाराज ध्यानच केलतं ना. ध्रुवाला ध्यानानं जगाचा मालक प्राप्त झाला. त्रेतायुगामध्ये विश्वाचा मालक यज्ञानं प्राप्त झाला आपल्याला. रामचंद्र प्रभूंचे वडील राजा दशरथांनी शृंग ऋषीच्या हातानं, शृंगीच्या हातानं यज्ञ पूर्ण केला आणि विश्वाचा मालक अवताराला झाला. का? यज्ञानं जगाचा मालक प्राप्त व्हायचा. आणि द्वापार युगामध्ये द्वापारे परिचर्यानाम, पूजनानं देव प्राप्त व्हायचा. आणि महाराजांनी प्रमाण दिलं की कलियुगा माझी करावे कीर्तन, कृतयुगा माझी समदमाधी साधन, त्रेतायुगी वेदयुक्त यज्ञ, द्वापारी अद्मुक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त, ऐसी अवघीच साधने, कलीने लाजविली कीर्तने, जेथ गाता नाचता पण वश्य करणे परमात्मा विठाला. विठाला विठाला विठाला. जगाचा मालक कलियुगामध्ये कीर्तनानं प्राप्त होते. सांगू तुम्हाला, श्रीमद भागवत कथेमध्ये, श्रीमद भागवत कथा हे पुराण जे आहे ना महाराज, हे 2 पुराणांनी त्याची महती प्रतिपादित केली. श्रीमद भागवत हे पुराण स्वतःची महती प्रतिपादित केलीच नाही महाराज. कारण मोठी माणसं ही मोठीच असतात. त्यांना किती जरी लहान म्हणलं तर ते मोठेच असतात, आणि किती जरी मोठं म्हणलं तर ते मोठेच असतात. श्रीमद भागवत हे पुराण एवढं मोठं आहे, त्याची महती 2 पुराणांनी वर्णन केली महाराज. एक स्कंद पुराण आणि एक पद्म पुराण. स्कंद पुराणानं श्रीमद भागवत कथेच्या शेवटी आणि पद्म पुराणानं श्रीमद भागवत कथेच्या सुरुवातीला त्याची महती प्रतिपादित केली. आपल्याला श्रीमद भागवत कथेच्या पद्म पुराणाच्या आधारानं आलेला एक दृष्टांत पाहायचा आहे महाराज महात्म्यामधील. कारण मी माझ्या विषयाला अनुसरून बोलायलो बरं. भक्ती माता असणारी, सगळे विषय शॉर्टकट करून सांगायलो, वृंदावनामध्ये बसली आणि बसल्याच्या नंतर तिच्या मांडीवर तिचे 2 मुलं वृद्धंगत अवस्थेमध्ये तिच्या मांडीवर झोपलेली आहेत महाराज. आणि झोपले असताना तिथं नारद महर्षी भारताची भ्रमंती करत असताना त्यांनी पाहिलं की आश्चर्य काय म्हणले, एक तरुण स्त्री आहे आणि तिच्या मांडीवर हे वृद्धांगत झालेले 2 पुरुष कोण आहेत. पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काय करायचं. आणि माग फिरल्याच्या नंतर त्या स्त्रीनं आवाज दिला, भो भो साधुशनम तिष्ठा मज्जंतामपि नाशया दर्शनात बलोकस्य सर्वथा गहरं परं. हे साधू, तुम्ही कोण आहात आणि मला पाहून तुम्ही सरळ निघून चालले. तुमच्या दर्शनानं सर्व पाप नाश होते.
आणि तुम्ही मला फिरून चालले. नारद महर्षीने सांगितलं की माझी महतीला माहीत आहे ही कोण आहे, आपण कोण आहात, मला जाणता याचा अर्थ आपण कोण आहात, मी आपल्याला ओळखलं नाही, आपलं नाव काय आहे आणि तुमच्या मांडीवर झोपलेली दोन कोण आहेत. त्यावेळेस ती स्त्री आपला परिचय देत असताना नारद महर्षीला सांगू लागली, अहम भक्तिरिती ख्याता इमोतन यमत ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर जर. हे महात्मन, हे माझ्या मांडीवर झोपलेले आहेत ना, हे माझे दोन पुत्र आहेत. कालाच्या योगामध्ये कलियुग चालू आहे आणि या कलियुगाच्या प्रभावामुळे मी तरुण झाले. खऱ्या अर्थानं माझं जन्म द्रविड प्रांतामध्ये झाला. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धी कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे. कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये मला स्थान प्राप्त झालं, पण गुरुजरे म्हणजे गुजरातमध्ये गेले आणि मी वृद्ध झाले. पण वृंदावनेन नवीनेन स्वरूपिनी, वृंदावनामध्ये आले मी तरुण झाले, मग हे लेकर म्हातारे झाले ना. कोण्या माईला वाटण बसलेल्या की मी तरुण असावं, माझे लेकर म्हातारे व्हावे. महाराज काहीतरी करा गाड्या, काहीतरी करा. माझे लेकर कशामुळं म्हातारे झाले. त्यावेळेस नारद महर्षीने सांगितलं, आई याच्यामध्ये दोष तुमच्या मुलाचाही नाही आणि तुमचाही नाही, हा प्रभाव कलियुगाचा आहे. ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध होणारच आहेत. ज्ञानाचा आव कलियुगातले लोक आणतील, पण त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव असणार आहे. निस्त वैराग्य दाखवण्याचं काम करणार आहेत, पण वैराग्य त्यांचं दिसतंय तसं वैराग्य नसणार आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी आम्ही कानानं ऐकल्या कुठपर्यंत. नथुराम बाबा केहाळकर, मारुतराव बाबा दस्तापूरकर, मोतीराम महाराज फळेकर, रंगनाथ गुरुची परभणीकर, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथबाबा, अशा असंख्य संत आम्ही पाहिले की वैराग्य त्यांनी टिकून ठेवलं. महाराज फक्त आता त्या कानानं गोष्टी ऐकायच्या, वृद्धंगत होणारच आहेत. हे ज्ञान आणि वैराग्य त्याच्यामुळं झाले. त्यावेळेस भक्तिमातेने सांगितलं, महाराज कलियुगाचा एवढा प्रभाव आहे का हो. नारदानं सांगितलं, माय राजा परीक्षितीनं कलियुगाला बांधून टाकलं होतं, पण कलियुगानं 4 जागा मागितल्या, 4 जागा दिल्या निर्धारित करून, पण कलियुगानं पुन्हा एक जागा मागितली. सगळा कथाभाग तुम्हाला माहित आहे. 5 जागा निर्धारित केल्या. त्यावेळेस भक्तीनं सांगितलं, महाराज मला एक प्रश्न पडला. कलियुग ही पापाची रास आहे, कलियुग ही पापाची रास आहे. मग राजा परीक्षितीनं कलियुगाला बांधून टाकलं होतं, जिवंतच मारायला पाहिजे होतं, का जिवंत सोड. त्यावेळेस नारदानं भक्ती मातेला सांगितलं की महाराज त्याला मारलं का नाही. त्यावेळेस नारदानं सांगितलं, आई प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आपापल्या काळामध्ये दिलेला आहे. जसा कृतयुगाला जीवन जगण्याचा अधिकार, तसा त्रेतायुगाला जीवन जगण्याचा अधिकार, जसा त्रेतायुगाला जीवन जगण्याचा अधिकार, तसा द्वापार युगाला जीवन जगण्याचा अधिकार, आणि तसाच कलियुगाला सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार. सांगू लागले, जसा पावसाळ्याला जीवन जगण्याचा अधिकार, तसाच हिवाळ्याला जीवन जगण्याचा अधिकार, जसा हिवाळ्याला तसाच उन्हाळ्याला. खरं सांगू, पावसाळ्यामध्ये आपण सगळेजण शेतकरी माणसं आहोत. आपण शेतामध्ये कापूस लावतो जूनमध्ये, आणि जूनमध्ये कापूस लावल्याच्या नंतर कापूस लावून आपण पंढरपूरच्या वारीला निघून जातो. कापूस बोटबोट सारख्या होतात महाराज, आणि पोराचा फोन जातोय, बाबा तुम्ही गेले तसं पाऊस होत नाही ना इकडं. आम्ही आभाळाकडे पाहलोत बाबा, पण पाऊसच येईन.
सगळे लोक कव्हा पाऊस येते, जत्रा परतल्यावर येते, जत्रा परतल्यावर येते, जत्रा परतून आली तरी पाऊस येईन, मग अन्नदान करायले, जप करायले तरी पाऊस येईन, प्रत्येक गोष्ट करून पालेत पाऊस येईन. एकदा पाऊस आला की इतका आनंद झाला महाराज लोकांना, अरे बापरे, त्या आनंदाला पारावार नाही. तोच पाऊस महाराज, तोच पाऊस. आता हरभरे कापणं चालू आहे, गहू कापणं चालू आहे, ज्वाऱ्या पाडणं चालू आहेत, कोणाकोणाचे हरभरे झाले, कोणाकोणाचे गहू झाले, कोणाकोणाचे चालू आहेत. खरं सांगा, आता हळदी चालू आहेत. आता जर समजा पाऊस गाराचा आला तर कोणाला पटन हो? अजिबात नाही. का? ज्या पावसाची वाट जून महिन्यामध्ये कापूस लावल्याच्या नंतर आतुरतेनं पाहणारे आपण आता पाऊस आल्यावर त्या पावसाचा का तिरस्कार करतो? कारण त्याचा काळ नाही ना महाराज. त्याचा काळ पावसाळ्यात आहे, आता नाही. त्याच्या काळाच्या विरोधात जाऊन जर त्यानं बंड केला तर त्याचा बंड कोणी स्वीकारू शकत नाही. त्या पद्धतीनं पावसाळ्याला हिवाळ्यात प्रवेश करता येत नाही, हिवाळ्याला उन्हाळ्यात प्रवेश करता येत नाही. अर्थात हिवाळ्याला उन्हाळ्यात नाही, पावसाळ्याला हिवाळ्यात नाही. ज्याच्या त्याच्या काळामध्ये त्याला जीवन जगण्याचा अधिकार या प्रकृतीनं दिलेला आहे. त्या पद्धतीनं जसा कृतयुगाला त्याच्या काळामध्ये केवढंही युग असू द्या, त्या काळामध्ये त्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे. 17,28,000 वर्षाचं सत्ययुग असू द्या, सगळं जीवन जगण्याचा अधिकार त्याला. फक्त कलियुग 4,32,000 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगाला. पण तितक्या काळामध्ये इतक्या वेदना होतात का? तर कलियुग ही द्वेषाची खाण आहे. त्यावेळेस भक्तीनं विचारलं, महाराज एवढाले मोठाले युग आहेत, पण त्या युगामध्ये सत्यता कुठंतरी दळलेली आहे. या कलियुगामध्ये पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची ही कलियुगाची रास आहे. मग हे कलियुग जीवन जगत असताना माणसाला याची दाहकता भासते. त्यावेळेस नारदानं सांगितलं, किती जरी माणूस 99% वाईट असू द्या, तुम्हाला सांगू, माणूस जीवन जगत असताना 99% माणूस वाईट आहे. पण खरं सांगू का, इथं बसलेल्यापैकी असा एकही माणूस नसतंय की त्याच्यामध्ये एखादा चांगला पण गुण असतंय. बरं, 99% गुण वाईट असू द्या, पण एक गुण 99% गुणाला बाद करीत असते. प्रत्येकाच्या अंगात एक गुण चांगला असतंयच आणि एक गुण प्रत्येक वाईट गुणाला बाद करते. त्या पद्धतीनं नारदानं सांगितलं, माय मला माहित आहे कलियुग पापाची रास आहे, पण कलियुग वैष्णव आहे. कसा आहे? प्रत्येक युग वैष्णव नाही, कलियुग वैष्णव आहे. हसली भक्ती माताने नारदाला सांगितलं, काय बोलायले महाराज, महे लेकर मह्या मांडीवर मथारी होऊन पडले तर तुम्ही सांगायलात वैष्णव आहे. माय सांगू तुला, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक् कलो केशव कीर्तना तत्फलम लभते सम्यक् कलो केशव कीर्तना. हे माय, जरी कलियुगाचे 99% गुण तुला वाईट दिसत असतील, पण एक गुण कलिर्दोष निधे राजन अस्ति एको महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संघ परम ब्रज. हे माय, 99% गुण कलियुगाचे वाईट आहेत, पण एक गुण असा आहे की त्याच्या 99% गुणाचा बाद करते. कोणचा? तर कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण देईल भेटी. त्यावेळेस मातेनं विचारलं, महाराज माहित आहे मला, तुम्ही बोलायले, माझ्या मनाला सुद्धा पटायले, पण माझ्या मनाला एक प्रश्न पडलाय. कोणचा? प्रत्येकाला कंबर बांधता येते का? आसाराम महाराज, आमचे फोके महाराज, आमचे तात्या महाराज, सर्वच गावकरी भजनी मंडळी उत्कृष्ट गायन करू शकतात, पण कीर्तन करणं प्रत्येकानं शक्य नाही ना महाराज. फेटा बांधणं शक्य नाही, कंबर बांधणं शक्य नाही. कारण भगवंत वक्ता दस सहस्त्रेषु असं शास्त्रामध्ये सांगितलंय. 10,000 लोकांमध्ये एक वक्ता तयार होत असते. आता नाही बरं, आता माणूस पडला की कीर्तन करावं पडायलाय. इतके कीर्तन करा आणि व्हायलाच पाहिजे महाराज. वा बी म्हणायले तो आणि व्हायला बी पाहिजे. माझं त्याच्याशी सहमत आहे. का माहितीये? कारण
राजकारणाचे प्रचारक झाले आमच्या वारकरी संप्रदायाचे, एवढे का प्रचारक नको? तुम्हाला सांगू का, बसणाऱ्यापेक्षा कीर्तनकारच जास्त व्हावा पुढच्या युगामध्ये. कारण प्रचारक माझ्या ज्ञानोबाराय तुकोबर प्रत्येक गावामध्ये 8-8 कीर्तनकार तयार व्हायला पाहिजे, आम्हाला बोलवायचं कामच नाही. म्हणून मी सांगायलो कशासाठी, प्रत्येकाला कंबर बांधणं शक्य नाही, फेटा बांधणं शक्य नाही, कीर्तन करणं शक्य नाही. त्यावेळेस नारद महर्षीने सांगितलं, माय तू कीर्तन कोणचं म्हणायली? कीर्तनाचे भरपूर प्रकार आहेत, त्यापैकी लीला संकीर्तन आहे, गुणा संकीर्तन आहे, पण सगळ्यात उत्तम कोणचं कीर्तन आहे ते सांगा आता. नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसे पे संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे कोणचं कीर्तन सोपं आहे सगळ्यात? कोणाला फेटा बांधणं जमत नसन, कंबर बांधणं जमत नसन, गायन करणं जमत नसन, वाजवायचं जमत नसन, मृदंग वाजवायचं जमत नसन, त्यानं सगळ्यात सोपं कीर्तन करायचं कोणचं? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन कोणाला बी जमते महाराज. कोणालाही म्हणल्यापेक्षा तुम्ही शेतामध्ये काम करत असाल, शेतकरी माणसं आहोत, शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं काम काम काही थोडा रुको द्या. कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम काही म्हणा राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हे जाईल भवश्रम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळेल काळी प्राण प्रयाणाची वेळी कळो येईल काळी प्राण प्रयाणाची वेळी काळी प्राण प्रयाणाची कळो येईल काळी प्राण प्रयाणाची वेळी. वाह क्या बात. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कुठलं बी काम असू द्या महाराज, शेतीचं काम असू द्या, तुम्ही उद्योग व्यवसाय करणारे असू द्या, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, कुठल्याही प्रकारामध्ये आपण पदाधिकारी असू द्या. माझ्या माता माऊल्या बसलेल्या आहेत. स्वयंपाक करत असताना सुद्धा आपण नाम घेऊ शकतो. रामकृष्ण हरी
हुंडा तिंबत असताना रामकृष्ण हरी, चपात्या करत असताना रामकृष्ण हरी, काही बी काम करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे भजन आपण कोणत्याही जागेवर करू शकतो. म्हणून सगळ्यात सुलभ जे साधन आहे ते नामाचं साधन आहे महाराज, नामसंकीर्तनाचं. मग सांगू तुम्हाला, माझ्या जगद्गुरु तुकोबरायाकडे एक व्यक्ती गेले, महाराज सगळ्यात कलियुगामध्ये सोपं साधन तुम्ही सांगितलं नामसंकीर्तन, जगाच्या मालकाचं नाव सगळ्यात सोपं आहे, अतिशय गोड आहे, पण ते घेतल्यानं आमचा फायदा काय होईल? त्यावेळेस महाराज म्हणले, फायदा नाही, ज्यांनी ज्यांनी नाव घेतलं कोणाचं वाया गेलं अभंगाच्या पहिल्या. नाम घेता वाया गेला, 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 घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला. सांगविनवी तो तुम्हासी, सांगविनवी तो तुम्हासी, सांगविनवी तो तुम्हासी, सांगविनवी तो तुम्हासी, सांगा विनवी तो तुम्हासी, सांगा विनवी तो तुम्हासी, सांगविनवी तो तुम्हासी, तो तुम्हासी. वा, नाम घेता वाया गेला आणि ऐसा कोणी ऐकिला? कोणी ऐकिला का महाराज? ज्यानं नाव घेतलंय जगाच्या मालकाचं आणि तो वाया गेला? अजिबात नाही महाराज. ज्यांनी ज्यांनी नाव घेतलं त्यांचं नाव विश्वाच्या मालकानं वाया जाऊ दिलं नाही. एक दृष्टांत पहा आणि सेवा समाप्त करू. ऐका आता. कौरव पांडवांचं युद्ध चालू आहे आणि चालू असताना दुर्योधनानं भीष्माचार्यांना सांगितलं, पितामह तुम्ही आमचे सेनापती आहात, पाचापैकी एकही मरत नाही आणि आमचं एकही वाचायला तयार नाही, रोज माझे भाऊ मरायलेत. तुम्ही खालात कणगीला आणि गालात इरल्याला, तुम्ही माझ्यासोबत गद्दारी करायलात. त्यावेळेस भीष्माचार्याचं अंतकरण भरून आलं आणि डोळ्यामध्ये टपकन पाणी आलं. महाराजन भीष्माचार्यानं सांगितलं, दुर्योधना आयुष्यभर एकदाही कोणासोबत बैमानी केली नाही, अहोरात्र सत्यच वागत आलो, फक्त चूक एक झाली. मला माहित आहे अधर्माच्या विरोधात युद्ध करायलास, धर्माची बाजू पांडवायची आहे आणि मी आयुष्यभर धर्मानं वागलो, पण तुझ्या घरचं मीठ खाल्ल्यामुळं मला तुझ्याकडून अधर्मानं युद्ध करावं लागले. तरी सुद्धा सत्य वागणाऱ्या भीष्माचार्याला तू इमानदार समजायचं सोडून मला बैमान म्हणायलास. त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, पितामह मी तुम्हाला समजीन, पण तुमचं कार्य तुमचं कर्तृत्व सिद्ध करून द्यालंय की 5पैकी 1 बी मरण आणि 100पैकी रोज मरायलेत. याचा अर्थ काय? तुम्ही इच्छा मरणे आहात. तुमच्याकडे ज्या शक्त्या आहेत युद्धामध्ये कोणाकडेच नाहीत. तुम्ही ठरवल्याच्या नंतर 5ही पांडवायला एका दिवसामध्ये नष्ट करू शकता, पण त्याच्यातलं एकही का मरण? याचं कारण तुम्हाला मरू देऊ वाटणं, तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हालंय हे मला दिसून आलं. तुम्ही गद्दारी करायलात माझ्याबरोबर. अंतकरण पुन्हा भीष्माचार्याचं भरून आलो. दुर्योधना आत्तापर्यंत कधीच गद्दारी केली नाही, पण तू मला म्हणायलास ना, हे कलंक मी लावून घेणार नाही. पाय हा कलंक मी लावून अजिबात घेणार नाही. मग काय करता? आत्ता तुझ्या समोर अशी संकल्पना, अशी प्रतिज्ञा करतो. पाय
भीष्माचार्यांना अशी प्रतिज्ञा केली, दुर्योधना तुझ्या साक्षीनं अशी प्रतिज्ञा घेतो की उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करीन. दुर्योधन महाराज खद खद हसला, पण इकडे विश्वाच्या मालकाच्या शरीराला थरकाप सुटला महाराज. रात्रीचे 12 वाजलेले, विश्वाच्या मालकाला चळकाप सुटला आणि विश्वाचा मालक अर्जुनाच्या झोपडीमध्ये आले. रात्रीचे 12-1 वाजलेले, अर्जुनाच्या झोपडीमध्ये आले आणि अर्जुन संड झोपलेले महाराज. अर्जुनाला उठवायचा प्रयत्न करू लागले. अर्जुना उठ, ए अर्जुना उठणार आहे, ए अर्जुना उठ. थोडेसे डोळे उघडले, पुन्हा डोळे चोळले, पाहिलं तर देव. सांगितलं काय देवा, दिवसभर युद्ध करायचं आणि थकून जातय माणूस, संध्याकाळी किती वाजलेत माहित नाही, पण तू संध्याकाळीही उठवायला याला. अर्जुना उठ रे. हा कत्तय अर्जुन उठनत महाराज. उठ अर्जुना. नाही उठणार देवा, कारण दिवसभर युद्ध करायचं, दिवसभर युद्ध करून थकतय माणूस आणि संध्याकाळीही तू उठवायलास, तुला काही काम आहे की नाही. अर्जुना मी सुद्धा तुझ्या रथाचा सारथी आहे, मी पण थकत नाही का, पण मी आलो कशासाठी हे जर कारण तू ऐकलं आणि तुझी झोप उडून जाईल. देवा काय आहे असं. उठले, डोळे चोळले, सांग म्हणले, आता सांग लवकर सांग, मला वेळ नाही, मला झोप यायली. अर्जुना मी जर तुला सांगितलं ना मी कशासाठी आलो, मग सांग ना देवा, उग कशाला गप्पा मारायला, सांग कशासाठी आला. अर्जुना आतापर्यंत एका महात्म्यानं एकही प्रतिज्ञा फोल जाऊ दिली नाही. म्हणजे अरे असा एक महात्मा आहे या युद्धामध्ये की त्याची आतापर्यंतची एकही प्रतिज्ञा खोटी झालेली नाही, आणि त्या महात्म्यानं आत्ता काही वेळापूर्वी अशी प्रतिज्ञा केली की उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी. म्हणून 3चं अनुसंधान साधलं आणि द्रौपदीला जगाच्या मालकानं आपल्या खांद्यावर घेतलं महाराज. तिचे पाये, तिच्या चपला आपल्या डोक्यावर घेतल्या आणि द्रौपदीला घेऊन भीष्माचार्याच्या झोपडीपर्यंत आले महाराज. आणि झोपडीमध्ये आल्याच्या नंतर द्रौपदीच्या कानामध्ये हिदगुज सांगितलं की असं असं कर. द्रौपदी भीष्माचार्याच्या झोपडीमध्ये प्रवेश केला. भीष्माचार्याला वाटलं दुर्योधनाची पत्नी आली, पाया पडली, काकणं वाजिले आणि काकणं वाजल्याबरोबर भीष्माचार्याच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद मुखातून बाहेर पडल्याबरोबर द्रौपदीने सांगितलं, पितामह या जन्मातला आशीर्वाद का पुढच्या. म्हाताऱ्यानं गपकन डोळेच उघडले महाराज. डोळे उघडले, थर 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 कापू लागले भीष्माचार्य. द्रौपदी तू आणि ब्रह्ममुहूर्तावर माझ्या झोपडीमध्ये कस काय. पितामह मला सांगायला वेळ नाही गड्या, मला सांगायला वेळ नाही, तुम्ही मला उत्तर द्या. हा जो आशीर्वाद आत्ताचा खरा आहे का काही वेळापूर्वी केलेली प्रतिज्ञा खरी होईल. त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगितलं, द्रौपदी तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, पण तू इथं आलीस कस काय, मला या प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं, पितामह मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, अगोदर तुमचं मला उत्तर हवंय. त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगितलं, द्रौपदी तुला इथं कोण आणलं सांग. त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं, माझ्या सेवकानं आणलं. द्रौपदी तू ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुला एका मिनिटामध्ये देतो, पण मला तुझा सेवक बघायचा आहे. मशाल हातामध्ये धरली. पूर्वीच्या काळामध्ये बॅटऱ्या होत्या का काय होतं महाराज. मशाल हातामध्ये घेतली आणि भीष्माचार्य द्रौपदी बाहेर आले. अनंत ब्रह्मांड नायक, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. द्रौपदीसाठी त्या झोपडीच्या बाहेर महाराज उभा. मशालीच्या उजेडानं विश्वाच्या मालकाचं तोंड पाहिलं महाराज भीष्माचार्यानं. आणि मुख पाहिल्याबरोबर अंतकरण एवढं भरून आलं आणि डोळ्यातून पाणी आलं. आणि अंतकरण विश्वाच्या मालकाला म्हणू लागलं, देवा पांडवायचा सेवक झालास, द्रौपदीला माझ्या झोपडीपर्यंत आणलंस, चपला वाजू दिल्या नाहीस, तिच्या चपला डोक्यावर घेऊन आलास काय रे. तुला वाटतंय का. द्रौपदी दमच काढीन. द्रौपदी म्हणाली, पितामह जास्तीचा वेळ घालू नका,
उत्तर द्या, उत्तर द्या की आत्ताचा आशीर्वाद खरा होईन का काही काळापूर्वी केलेली प्रतिज्ञा खरी होईन. भीष्माचार्याचे डोळे भरून आले आणि भीष्माचार्यानं द्रौपदीला उत्तर दिलं, द्रौपदी ऐक ना, हे द्रौपदी ऐक ना, तू मला उत्तर दिलं की तुझा सेवक तुला इथं घेऊन आलाय आणि म्या काही काळापूर्वी प्रतिज्ञा केली की निष्पांडवी पृथ्वी करीन. ऐक ना, हा ज्याचा ज्याचा सेवक झाला द्रौपदी, हा ज्याचा ज्याचा सेवक झाला आणि आजही हा तुझा सेवक बनून आलाय आणि मी तुला आशीर्वाद दिलाय सौभाग्यवती भव. काही काळापूर्वी मी दुर्योधनाला प्रतिज्ञा करून दाखवली की निष्पांडवी पृथ्वी करीन. पण ऐक द्रौपदी, अशा एक प्रतिज्ञा नाही तर कोटी जरी प्रतिज्ञा केल्या तर आजचा आशीर्वादच खरा होईल. का याचं कारण आहे द्रौपदी, याचं कारण आहे की हा ज्याचा सेवक होतो तिथं धर्म उभा राहतो आणि हा तुला सेवक बनून आलाय. पांडवायला काहीच होणार नाही. पण ऐका ना महाराज, मी कशासाठी सांगायलो, पांडवाईनं रात्रंदिवस त्याचं नाव घेतलं. पाहते पांडव पाहते पांडव पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव पाहते पांडव पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी हो परित देवासी आठविती परित देवासी आठविती परिता देवासी आठविती परिता देवासी आठविती प्रलदासी सीता प्रलदासी प्रलदासी गीता करी तो दादारी प्रलदासी गीता करी तो प्रल्हादासी सीता प्रल्हादासी सीता प्रल्हादासी पिता कही तो जातनी प्रल्हादासी पिता कही क्या बात है महाराज. पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. त्या विश्वाच्या मालकाचं रात्रंदिवस पांडवांनी भजन केलं म्हणून त्याचं नाव वायाला जाऊ दिलं नाही. पण ऐका ना, इथे गुह्य दळलेलं आहे. एक गुह्य सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्धाचं आयोजन झालं त्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुन विश्वाच्या मालकाकडे गेले आणि देवानं त्यांच्या समोर काही ऑप्शन ठेवले. सांगितलं, सांगा एकीकडून मी एकला राहणार आहे, मी शस्त्र हातात घेणार नाही, आणि एकीकडून माझी नारायणी सेना राहणार आहे. कोणाला काय घ्यायचं अर्जुनाला सांगितलं. अर्जुना प्रथम तू मागून घे की तुला काय पाहिजे. अर्जुनानं सांगितलं, देवा मला काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. आणि दुर्योधनानं सांगितलं, याला एकल्याला नेऊन काय करायचं, हे शस्त्रच हातात घेणार नाही, याचं काय काम आहे. कारण दुर्योधनाला काही कळतच नव्हतं ना महाराज. कारण याची नारायणी सेना जरी एकीकून असन तर अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे ना महाराज. चाले हे शरीर कोणाची सत्ते, त्याच्या शरीराशिवाय त्याच्या सत्तेशिवाय हे एका वृक्षाचं तुझिया सती बोलणी तुझिया सती बोलणी सूर्याची चालणे तुझिया बोले सूर्याची चालणे तुझिया बोले ऐसा तुझ माझा ब्रह्मांडाचा धनी ऐसा तुझ माझा ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी. वा 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 वा. कारण
दुर्योधनाला माहित नव्हतं की त्याच्याकडली नारायणी सेना, ही नारायणी सेना सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय एक तीळ मात्रही चालू शकत नाही. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविन, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणून मी सांगू लागलो की जगाच्या मालकानं असं सांगितलं की एकीकून मी राहीन आणि एकीकून माझी नारायणी सेना राहीन. मी ज्याच्याकून राहीन त्याच्याकून निस्तरत सारथित्व करीन, मी शस्त्र हातात घेणार नाही. दुर्योधनाने सांगितलं, देवा ए वासुदेव, आम्हाला तू नको, तुझी नारायणी सेना दे आम्हाला. नारायणी सेना मागून घेतली महाराज. विश्वाच्या मालकानं शस्त्र हातात न घेण्याची संकल्पना केली ती भीष्माचार्याला माहीत होती. आणि ज्या वेळेस द्रौपदीला घेऊन विश्वाचा मालक भीष्माचार्याच्या झोपडीपाशी आला आणि आशीर्वाद खोटा केला आणि प्रतिज्ञा खोटी केली आणि आशीर्वाद खरा करण्याचं वचन भीष्माचार्यानं सांगितलं. पण त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगितलं, देवा रात्रंदिवस तुझं भजन पांडवाईनं केलं, त्याचं नाव वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणून माझ्या झोपडीपर्यंत येऊन रात्रंदिवस मी माझ्या प्रतिज्ञा सांभाळल्या, एकही प्रतिज्ञा माझी खोटी होऊ दिली नाही. पण भीष्माचार्याची प्रतिज्ञा त्वा आज माझ्या झोपडीपाशी येऊन खोटी केलीस. पण देवा त्वा त्याचं नाव वाया जाऊ दिलं नाही, पण याही भीष्माचार्यानं जन्मल्यापासून तर आतापर्यंत तुझं नाव घेतलंय. देवा आत्तापर्यंत तुझं नाव घेतलंय, लक्षात ठेव. माझं हृदय बी एक आज पण करायलंय, तो पण तुला पूर्ण करावं लागणार आहे. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं महाराज. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं. भीष्माचार्यानं अर्जुनावर बाण सोडायला सुरुवात केली. एका बाणानं अर्जुनाचा टोप उडाला, दुसऱ्या बाणानं रथाचा टोप उडाला, तिसऱ्या बाणानं रथाचं चाक गळून पडलं आणि चौथा बाण अर्जुनाच्या हृदयामध्ये घुसला. देवाला राग आला. भीष्माचार्य भीष्माचार्य थांबा 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 असं म्हणल्याच्या नंतर पडलेलं रथाचं चाक उचललं आणि विश्वाचा मालक धावत निघाला. रथाचं चाकही फेकून दिलं आणि सुदर्शन धारण केलं महाराज. अर्जुन रथाच्या खाली उडी मारली आणि उडी मारून विश्वाच्या मालकाचे पाय धरले आणि सांगितलं, देवा ओ देवा सुदर्शन धारण केलंय. देवानं सांगितलं, मग काय झालं? देवा दुर्योधन आणि मी तुमच्या घरी आलतो त्यावेळेस तुम्ही काय संकल्पना केलती की मी शस्त्र हातात घेणार नाही, आणि तुम्ही शस्त्र हातात का घेतलं? भीष्मपान अर्जुनानं देवाचे चरण धरले आणि सांगितलं, देवा आम्ही खोटं बोलतो आणि याच्यात नवल नाही, विश्व आम्हाला काहीच म्हणणार नाही देवा, पण हे विश्व तुम्हाला चालवायचंय. जर तुमच्या संकल्पना जर खोट्या ठरल्या तर विश्व तुम्हाला दोष देईन, कलंक लावीन ना देवा. देवानं सांगितलं, म्हणजे तुम्ही संकल्पना केली की मी युद्धामध्ये शस्त्र हातात घेणार नाही, तुम्ही तर सुदर्शन धारण केलं, भीष्मावर धावून चालले. त्यावेळेस विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले महाराज. आणि देव सांगू लागला, अर्जुना जसं तुमचं नाव खरं करण्यासाठी मी माझ्या भीष्माची प्रतिज्ञा खोटी केली. रात्रंदिवस माझा भीष्म सुद्धा माझं नाव घेतो रे अर्जुना, पण त्याचा पण पूर्ण करण्यासाठी अपना मान टले टल जाए, भक्त का मान टलते ना देखा. म्हणून भीष्म पण केला खरा आणि धनुर्धरा रक्षिले विठोबा. महाराज
आपला टाईम झालेला आहे. मला दिलेल्या टायमाच्या नुसार नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला हे एका चरणावर बोललो. 2-3 चरण खातो महाराज. कारण 2 जे चरण 3 चरण राहिलेत हे 3 चरण मला माहीत आहे. तुम्ही मला जसं 2दा बोलिलं का नाही, आता हे 3ऱ्यांदा बोलिलं. मला माहीत आहे तुम्ही मला अजिबात कवा सोडणार नाहीत. म्हणून बाकीचे चरण आपण वरचीवर बोलविता तेव्हा पाहू, आहे का नाही? वा 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 अण्णा, टाळ्या वाजवा आमच्या अण्णासाठी. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. आणि शेवटच्या चरणात काय सांगितलं? सलगीच्या उतारा, सलगीच्या उतारा, सलगीच्या उतारा, सलगीच्या उतारा, सलगीच्या उतारा, तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, विनवितो तुम्हासी सांगावे नव्हे तुका म्हणे क्षमा करा, तुका म्हणे क्षमा करा, सांगा विनवी तो तुम्हासी, हे सांगा विनवी तो संत महंत संत महंत सिद्ध रूपे सांगा विनवे तो तुम्हासी, सांगा विनवी तो तुम्हासी. वा वा वा. सलगीच्या उतारा तुका म्हणे क्षमा करा. 4 कडव्याचा अभंग घेतला होता, त्याच्यामधलं एक कडवं बोललो. जे काही बोललो महाराज, मी हनुमंतरायाचा भक्त आहे. माझे हनुमंतराय जशी मला सद्बुद्धी देतात महाराज, तशा पद्धतीने मी कथा कीर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून जे काही बोललो हनुमंतरायाच्या कृपेनं बोललो, तुमच्या आशीर्वादानं बोललो. पण बोलणारा माणूस चुकत असतो, म्हणून मी माझी वाणी सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतो महाराज. मी माझ्या आचारसंहिता सांभाळून माझ्या वाणीतून शब्द काढत असतो. पण एखादा जर अनुचित शब्द माझ्या वाणीतून निघाला असेल तर आपलं लेकरू समजून मला क्षमा करावी. जे काही चांगलं बोललो असेल ते हनुमंतरायाच्या कृपेचा प्रसाद आहे, तुमच्या आशीर्वादाचा प्रसाद आहे. असंच प्रेम माझ्यावर नित्य करत राहा. जास्तीचा वेळ न घालता माझे सर्वच मंडळी आहेत महाराज, इथं एक नाही, सगळं गावच माझं आहे. आणि मला असं वाटतंय की प्रत्येक गावाला वाटलं पाहिजे की मी सगळ्या गावाचा आहे. कारण मी तुमचं घर पाहिलं नाही महाराज,
तुम्ही कसे आहेत पाहिलं नाही. तुम्ही कोण आहेत, तुम्ही कसे आहेत, तुम्ही कसे दिसता, तुमचे घरं कशी आहेत, तुमच्या गावात रस्ते कसे आहेत, मी काहीच पाहिलं नाही महाराज. मी फक्त माझ्या अंतःकरणानं तुझं प्रेम पाहिलं. कारण मला दृष्टी नसल्या कारणानं पहिली बार तुमच्या गावामध्ये आलो त्यावेळेस जे मला पहिल्याच कीर्तनामध्ये तुम्ही जे प्रेम दिलं ते आत्तापर्यंत तसं टिकून आहे आणि असंच अविरतपणे टिकून राहावं अशी भगवान शिवशंकराच्या चरणावर प्रार्थना करतो, हनुमंतरायाच्या चरणावर प्रार्थना करतो. आलेली सर्व गुणीजन मंडळी आपल्या गावामध्ये 8 दिवस राहणार आहे. उत्कृष्ट असे गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट असे मृदंगवादक आहेत. सर्व गुणीजन मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. शिष्टीमही आमच्या गोविंद भाऊची अतिशय उत्कृष्ट आहे, त्यांच्यासुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात. सर्वच मंडळींच्या श्रोते मंडळी माता माऊली सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. एकच सांगतो महाराज, माझ्यावर जे तुम्ही प्रेम करत आहात ना, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हेच सगळ्यात मोठा धर्म आहे, ते तुम्ही दाखवून दिला महाराज. म्हणून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आमच्या बाळू महाराज पिंपरीकराच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून जास्तीचा वेळ न घालता मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.